नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आजच्या भागामध्ये आपण 2026 च्या टीईटी परीक्षेसाठी बालमानसशास्त्र या विषयाचे महत्त्वाचे प्रीवियस क्वेश्चन आज घेणार आहोत। या प्रश्नांचा फायदा तुम्हाला परीक्षेसाठी नक्की होणार आहे। जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, मानसशास्त्राचा जनक कोण आहे? तर या प्रश्नाचे पर्याय आहे प्लेटो, एरिस्टॉटल, थॉर्नडाईक आणि पेस्टॉलॉजी। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, एरिस्टॉटल। तर एरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक आहे। तर प्रश्न आहे, डी एनिमा हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पर्याय आहेत एरिस्टॉटल, प्लेटो, जॉन डुई आणि यापैकी नाही। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, एरिस्टॉटल। तर एरिस्टॉटलने डी एनिमा हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि एरिस्टॉटल हे मानसशास्त्राचे कोण आहेत? तर जनक आहेत। पुढचा प्रश्न आहे, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे? तर पर्याय आहेत मॅकडुगल, एरिस्टॉटल, थॉर्नडाईक आणि पेस्टॉलॉजी। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, मॅकडुगल। तर मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केलेली आहे? तर मॅकडुगल यांनी केलेली आहे। मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र। पुढचा प्रश्न आहे, मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे कोणत्या शास्त्रज्ञाने निदर्शनास आणले? पर्याय प्लेटो, जॉन डुई, सिगमंड फ्राईड यापैकी नाही। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, सिगमंड फ्राईड। तर सिगमंड फ्राईड यांनी मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे निदर्शनास आणलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र ही व्याख्या या शिक्षण तज्ञाने केली आहे? तर पर्याय दिले आहेत प्लेटो, थॉर्नडाईक, स्किनर यापैकी नाही। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, स्किनर। अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र ही व्याख्या स्किनर यांनी केलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक कोणास म्हटले जाते? पर्याय कोहलर, थॉर्नडाईक, वॅटसन, मॅकडुगल। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, वॅटसन। तर वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक वॅटसन यांना म्हटले जाते। पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी मानसशास्त्राची शास्त्रीय पद्धत कोणती आहे? पर्याय प्रायोगिक पद्धत, पर्यक पद्धत, दंतकथा, आत्मनिरीक्षण पद्धत। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, प्रायोगिक पद्धत। तर प्रायोगिक पद्धत ही मानसशास्त्राची शास्त्रीय पद्धत आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रायोगिक पद्धत। पुढचा प्रश्न आहे, स्वतःच्या अनुभवांचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? पर्याय सर्वेक्षण, आत्मनिरीक्षण, प्रायोगिक आणि यापैकी नाही। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, आत्मनिरीक्षण। स्वतःच्या अनुभवांचे निरीक्षण करण्यासाठी आत्मनिरीक्षण ही पद्धती उपयोगी पडते, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, आत्मनिरीक्षण। पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीने व्यक्तीचे केलेले निरीक्षण म्हणजे काय? तर पर्याय सर्वेक्षण, आत्मनिरीक्षण, पर्यक यापैकी नाही। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, पर्यक। तर पर्यक या शब्दाला दुसरा शब्द आहे परीक्षण। पर्यक म्हणजे काय? त्याचा दुसरा शब्द आहे परीक्षण। तर ही जी पद्धत आहे ही पद्धत, पर्यक म्हणजे काय किंवा परीक्षण याचा अर्थ काय होतो? तर या पद्धतीमध्ये अत्यल्प निरीक्षण असतं आणि वास्तवापेक्षा तर्क वितर्काला जास्त इथं प्राधान्य दिलेलं जातं। ती पद्धत म्हणजे कोणती असते? तर पर्यक पद्धत आहे आणि ही वर्तनाची अभ्यास पद्धती अशास्त्रीय पद्धत आहे। पुढचा प्रश्न आहे, मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणत्या शास्त्रज्ञाने सुरू केली? तर पर्याय आहे जॉन डुई, प्लेटो, वुंट आणि यापैकी नाही। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, वुंट। तर विल्यम वुंट याने मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली। पुढचा प्रश्न आहे, लाइप्झिग येथे मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कधी सुरू करण्यात आली? पर्याय 1880, 1875, 1879, 1882। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1879 मध्ये लाइप्झिग येथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू करण्यात आली। तर ही प्रयोगशाळा कोणी सुरू केली? तर विल्यम वुंट यांनी ही प्रयोगशाळा सुरू केली 1879 साली। पुढचा प्रश्न आहे, प्रायोगिक पद्धतीत सामान्यपणे किती गट केले जातात?
तर पर्याय आहेत 2, 3, 4, 5. तर प्रायोगिक पद्धतीमध्ये सामान्यपणे 2 गट केले जातात. तर पहिला गट असतो नियंत्रित गट आणि दुसरा गट असतो प्रायोगिक गट. पुढचा प्रश्न आहे, बालवर्तनाच्या निरीक्षण करणाऱ्या पद्धतीपैकी टिंबटिंब ही एक पद्धत आहे. पर्याय पर्यक, दंतकथा, सर्वेक्षण यापैकी नाही. तर बालवर्तनाच्या निरीक्षण करणाऱ्या पद्धतींपैकी दंतकथा ही एक पद्धत आहे. तर ही पद्धत अशास्त्रीय पद्धत आहे. पुढचा प्रश्न आहे, वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? पर्याय जीवनवृत्तांत, प्रायोगिक, दंतकथा आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 जीवनवृत्तांत. तर वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी जीवनवृत्तांत ही पद्धत वापरली जाते. पुढचा प्रश्न आहे, अध्ययन म्हणजे नव्या परिस्थितीत प्रतिसाद देण्याचे आयोजन करते असे कुणी म्हटले आहे? तर पर्याय प्लेटो, थॉर्नडाईक, गॅरेट, कोहलर. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी गॅरेट. तर गॅरेट यांनी अध्ययन म्हणजे नव्या परिस्थितीत प्रतिसाद देण्याचे आयोजन करते असे म्हटले आहे. पुढचा प्रश्न आहे, कार्य गतिमान होण्यासाठी तसेच योग्य दिशेने घडण्यासाठी कशाची आवश्यकता असते? पर्याय समायोजन, हालचाल, प्रेरणा यापैकी नाही. तर कार्य गतिमान होण्यासाठी तसेच योग्य दिशेने घडण्यासाठी प्रेरणेची आवश्यकता असते. पर्याय क्रमांक सी प्रेरणा. मुलांवर प्रयोग कोणी केला? तर पर्याय डॉक्टर गॅरेट, वॅटसन, प्लेटो, डॉक्टर गिझेल. तर परिपक्वतामध्ये जुळ्या मुलांवर डॉक्टर गिझेल यांनी प्रयोग केले आहेत. तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, अध्ययनात प्रगती थांबल्यासारखी वाटते या स्थितीला काय म्हणतात? पर्याय जलद अवस्था, वेगवान स्थिती, पठारावस्था आणि यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी पठारावस्था. तर अध्ययनामध्ये प्रगती थांबल्यासारखी वाटते या परिस्थितीला पठारावस्था असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन पद्धतीविषयी काढलेले निष्कर्ष हे टिंबटिंब होय. तर पर्याय आहे अध्ययन उपपत्ती, पठारावस्था, वेगवान स्थिती आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए अध्ययन उपपत्ती. मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन पद्धतीविषयी काढलेले निष्कर्ष हे अध्ययन उपपत्ती होय. पुढचा प्रश्न आहे, साहचर्यवादी उपपत्तीचे जनक कोणास म्हटले जाते? तर पर्याय एडवर्ड थॉर्नडाईक, स्किनर, पॅव्लॉव वरीलपैकी सर्व. तर साहचर्यवादी उपपत्तीचे जनक हे एडवर्ड थॉर्नडाईक यांना म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, थॉर्नडाईक यांनी प्रतिसाद व टिंबटिंब यावर भर दिला. पर्याय संबंध, प्रतिसाद, उद्दीपक आणि मर्म. तर थॉर्नडाईक यांनी प्रतिसाद व उद्दीपक यावरती भर दिलेला आहे. पर्याय क्रमांक सी मध्ये ह्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, सहसंबंध उपपत्ती कोणत्या शास्त्रज्ञांची आहे? पर्याय एडवर्ड थॉर्नडाईक, स्किनर, पॅव्लॉव वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए एडवर्ड थॉर्नडाईक. तर सहसंबंध उपपत्ती ही एडवर्ड थॉर्नडाईक यांची आहे. या पद्धतीला प्रयत्नप्रमाद पद्धत, चुका व शिका पद्धत या नावाने सुद्धा ही पद्धत ओळखली जाते. पुढचा प्रश्न आहे, थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? तर पर्याय आहे मांजर, कबूतर, कुत्रा, चिंपांझी. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 मांजर. मांजर या प्राण्यावर थॉर्नडाईक यांनी प्रयोग केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचा कोणता नियम सांगितला आहे? पर्याय सुसज्जतेचा, पुनरावृत्ती, परिणामाचा वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. तर पुढचा प्रश्न आहे, वर्तनवादी विचारसरणीचा जनक कोणास म्हटले जाते? पर्याय कोहलर, स्किनर, वॅटसन, थॉर्नडाईक. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी वॅटसन. वर्तनवादी विचारसरणीचा जनक हे वॅटसन आहेत. हा प्रश्न आहे, वर्तनवादी विचारसरणीचा सिद्धांत वॅटसन यांनी कधी मांडला? पर्याय 1912, 1914, 1913, 1915. तर वर्तनवादी विचारसरणीचा सिद्धांत वॅटसन यांनी 1913 मध्ये मांडला. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? पर्याय कोहलर, स्किनर, पॅव्लॉव, थॉर्नडाईक. तर अभिजात अभिसंधान ही उपपत्ती पॅव्लॉव यांनी मांडलेली आहे.
तर स्किनर यांनी साधक अभिसंधान ही उपपत्ती मांडलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, पेवालॉ यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले? पर्याय कुत्रा, मांजर, कबूतर, चिंपांझी, माकड. तर पेवालॉ यांनी कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केले आहे. पर्याय क्रमांक ए मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पेवालॉ हे शास्त्रज्ञ कोणत्या देशाचे आहेत? तर पर्याय आहे अमेरिका, इंग्लंड, रशिया आणि चीन. तर पेवालॉ हे शास्त्रज्ञ रशिया देशाच्या शास्त्रज्ञ आहेत. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरणे व त्याद्वारे तीच नैसर्गिक क्रिया घडवून आणणे म्हणजे टिंब होय. पर्याय संवाद, अभिसंधान, प्रमाद यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अभिसंधान. नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरणे व त्याद्वारे तीच क्रिया घडवून आणणे म्हणजेच अभिसंधान होय. तर विद्यार्थी मित्रांनो, याच प्रकारचे प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात आणि हे प्रश्न प्रिव्हियस क्वेश्चन असल्यामुळे यापैकी काही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.